नमस्कार मित्रांनो, पालकमंत्री पदावरून नाराज झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आपल्या मूळ गावी गेले। राज्यातील पालकमंत्रीची नियुक्तीवरून सत्ताधारी महायुतीमधील मतभेद चव्हाणवाटीवर आली असून शिवसेनेच्या नाराजीमुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील मंत्र्यांच्या नियुक्तीला अखेर ब्रेक लागला आहे। या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या मूळ गावी गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळावर रंगली आहे। सायंकाळी शिंदे यांनी माध्यम अशी बोलताना पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवण्यात व अवघे काय आहे असा अहवाल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाऊस दौऱ्यावर असून ते कायदेशीर परतल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ अशी सूचित प्रक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी व्यक्त करत या दावावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। रायगडचे पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे वजनदार नेते भरत गोगावले यांचे तर नाशिकसाठी दत्ता भुसे यांचे नाव चर्चेत आहे। प्रत्यक्षात नियुक्त झालेल्या तेव्हा रायगडचे धुरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आल्याने वादाची ठिणगी पडली होती। भोगाली समर्थक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडीचा निषेध करत टायराची जाळपोळ केली असे समजत यावर खुद्द सुनील तटकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत टायर जाळणे ही आमची संस्कृती नसल्याचा टोला शिवसेनेला लागला आहे। नवीन उद्योग होणार राऊत। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कथित नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पालकमंत्री नेमताना आमच्या नेत्यावर अन्याय झाला असून आमच्या लोकांचा विचार करायला पाहिजे होता। भरत गोगावले आणि दादा भुसे हे आमच्या पक्षाचे जुने शिलेदार आहेत, त्यामुळे त्यांना पालकमंत्री पद मिळायला हवे होते। या दोन्ही नेत्यांवर अन्याय झाला आहे असे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे। उदय सामंत यांच्या नेतृत्वाने नवीन उदय होणार असल्याचे वक्तव्य केले होते। काँग्रेसचे नेते विजय वडे यांनी त्याला गुजरात दिल्याने राज्यात राजकीय वाद भेटला होता। सध्या दाऊस दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मात्र हा आरोप भेटायला लावला आहे। राऊत यांचा आरोप हा राजकीय बालिशपणा असून आपण शिवसेना आणि शिंदे यांच्यासमोर कायम राहू असे त्याने म्हटले आहे। शिंदे यांच्यात आणि माझ्यात वाद लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असे सामंत यांनी म्हटले आहे। सामंत यांनी यावेळी वडेट्टीवार यांच्यावर देखील टीका केली। एकनाथ शिंदे विजय वडेट्टीवार असो की मी आपण सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालो आहोत, त्यामुळे दोन सर्वसाधारण कुटुंबातील लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला नेण्याचं कारस्थान तुम्ही करू नका। तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना कित्येक वेळा भेटला आहे याची माहिती मला आहे, पण मी काही राजकीय भ्रष्टाचार पाळतो आणि म्हणून मी कधीच वैयक्तिक बदनामी करत नाही। सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना संपवण्यासाठी कारस्थान करू नका असे देखील उदय सामंत यांनी म्हटले आहे। भुसे कोकाटे यांना संधी द्या। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध केला होता। जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी सर्वाधिक म्हणजे 7 आमदार आहेत तर भाजपचे 5 आमदार आहेत। तरीही माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबारचे पालकमंत्री देण्यात असल्याने नाराजी होती। जळगावचे महाजन नाशिकचे पालकमंत्री कसे काय कसा सवाल शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी यांच्याकडून केला जात होता। आता महाजन यांच्या नियुक्तीला स्थितीत मिळण्याने दादा भुसे आणि माणिक कोकाटे यांचा असा पलवित झाले होते। गोगावले समर्थकांची ही नाराजगी होती
त्यावेळी रायगडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदित्य तटकरे यांची निवड झाल्याने भरत गोगावले समर्थक नाराज झाले होते। शिवसेनेच्या तेथील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामा देत निषेध व्यक्त केला। नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांना डवलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचे भावना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। मिळाल्याने शिंदे नाराज होते। त्यांच्या नाराजगीमुळे सत्ता स्थापन झाली आणि खातेवाटप घडले होते। मात्र त्यांना नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन्ही महत्त्वाची खाती देऊन भाजपने तडजोड केला होता। आता पालकमंत्री पदापासून शिवसेनेचे 3 मंत्र्यांना दूर ठेवण्याची महायुतीने धुसफूस सुरू आहे। शेवटी चर्चेतून मार्ग काढला बावनकुळे यांनी। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये कोणतेही वाद नाहीत, काही कुरबुर असतील तर त्यावर चर्चेतून मार्ग निघाले, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथे आमचे मंत्री असताना सुद्धा शिवसेनेला पालकमंत्री पद देण्यात आले आहे। पालकमंत्री पद तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतला आहे। महायुतीचे सरकार हे सामान्य न्यायाने चालवलेले आहे। ठाण्यापासून संपूर्ण कोकणपट्टा राष्ट्रवादीला कुठेच मंत्रिपद मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्याचा निर्णय सर्व नमुने घेण्यात आला आहे। नाशिक येथे हंगामा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद देण्याची मागणी करण्यात आल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला होता, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आणि यातून तोडगा काढला आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।